श्री स्वामी समर्थ वाय टी फॅमिली दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारा एकदम स्पायसी शेंगदाणे व मिरची आणि लसूणचा ठेचा बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वप्रथम आपण तव्यावरती मिरच्या भाजून घेऊयात। छान असं तेल टाकून मिरच्या भाजून घेऊयात आपण। आपल्या मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत। आता आपण ते एका साईडला काढून घेऊयात व आता त्यामध्ये शेंगदाणे टाकूयात। शेंगदाणे देखील छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात। आपले शेंगदाणे देखील छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका साईडला काढून घेऊया व त्यामध्ये सोललेला लसूण टाकून घेऊयात। सोललेला लसूण देखील छान असं भाजून घेऊयात। त्यामध्ये थोडं तेल देखील टाकूया। छान असं लसूण देखील भाजून झालेलं आहे। आता आपण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे हे जाडसर कुटून घेऊयात। आता आपण मिरच्या आणि लसूण हा पेल्याच्या साहाय्याने बारीक करून घेऊयात। इथे आपल्या मिरच्या बारीक झालेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूयात बारीक केलेला। या प्रकारे मिरच्या घरगुटून घेतल्यावर चटणीचा स्वाद हा छानच येतो, त्यामुळे आपण या प्रकारे ठेचा बनवलेला आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया। तो जरा जाडसरच बारीक करून घेतलेला आहे मी। आता आपले ठेचा हा तयार आहे। आता आपण त्याला थोडंसं फ्राय करून घेऊयात। त्यासाठी आपण तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। जिरं छान असं तडतडलेलं आहे। आता आपण त्यामध्ये बनवलेला ठेचा टाकून घेऊया व छान असा परतवून घेऊयात। आपण ठेचा हा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत, जेणेकरून ठेचाचा खमंग असा वास सुटेल। आता आपण ठेचा साईडला काढून घेऊया। तयार आहे आपला एकदम स्पायसी व झटपट तयार होणारा शेंगदाणा व मिरची आणि लसणाचा ठेचा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।